नमस्कार मंडळी, हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज लक्ष्मीपूजन होतं, त्यामुळे आम्ही दोघं पण निघालो होतो तयार वगैरे होऊन. ऑफिस वगैरे अटेंड केलं, घरी आलो. लक्ष्मीपूजनची तयारी, पूजा वगैरे करून घेतली, आरती करून घेतली, नैवेद्य वगैरे ठेवलं, पेढे वगैरे ठेवले. आणि मग आम्ही दोघांनी ठरवलं की बाबा आता पावलं कशी काढायची. मग दीक्षाची पावलं वगैरे आम्ही घेऊन आलो होतो पूर्ण बाहेरून आतमध्येपर्यंत. मग पूजा करून घेतली, जेवण वगैरे केलं. लाईट तर काय आलीच नाही. मग आम्ही तरी गेलो फटाके फोडायला अंधारामध्येच. गाडीची पण खाली आल्यावर दोघांची पण पूजा करून घेतली. मम्मीची आणि माझी गाडी एकत्र ठेवली, पूजा केली. फटाके वगैरे आम्ही एकत्र आरती फोडायला घेतले होते. दीक्षा पुढे पुढे करत होती फटाके फोडण्यासाठी. सुरसुरी पूर्ण हातात घेऊन पाऊस लावेपर्यंत. हे बघा, इथे मी धडपडत होती कारण की ते मध्येच लागत होतं आणि मध्येच बंद पडत होतं. मी जास्त फटाके फोडत नाही, तरी पण मी धाडस करून या टायमाला 3-4 हे पाऊस फोडलेले आहेत. पण माझ्या मुलीला काही भीती वाटतच नाही. बिंदास जात होती, पाऊस लावून पूर्ण एन्जॉय करत होती ती. मी 2-3 पाऊस लावले. लाईट तर काही यायचं नाव घेतच नाही, त्यामुळे आम्ही फटाके वगैरे अंधारामध्येच फोडलेले होते. आता तो उजेड खूप येतच होता, तुम्ही ते बघत आहातच. आम्ही खूप मजा करतो आहे. मी, माझे मिस्टर, भाऊ, माझ्या 2 मावशीच्या मुली देखील आल्या होत्या. आम्ही सर्वांनी एकत्र मजा केली, खूप एन्जॉय केलं. हा बघा, हे पाऊस अचानकच मध्ये फुटत होतं, त्यामुळे भीती वाटत होती फटाके फोडायला. आता माझी पाळी आलेली आहे फटाके फोडायची. पाऊस इथे मी लावून घेतलेलं होतं. बघा, ते पण किती लेटच पेटतंय. असं होतं माझ्याबरोबर. पेटलं फायनली. तर त्यामुळे फटाके वगैरे आम्ही फोडले आणि मग घरी निघालो. शेवटपर्यंत लाईट काय आलीच नाही. मग रात्रीचे 11 वाजले, त्या टायमाला लाईट आली. म्हटलं सगळं आवरून वगैरे आता येऊन काय फायदा, जा म्हटलं तिला परत. मी मजा केली. दुसऱ्या दिवशी भाऊबीज होतं, त्यामुळे सकाळी देखील लवकर उठायचं होतं. भावाला उठणं वगैरे लावायचं होतं. चला, भेटूया पुढच्या भागात. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.